नमस्कार श्रोते हो. आज आपण अध्याय 14वा पाहणार आहोत. हा अध्याय सुद्धा मोठा असल्याने त्याचे 2 भागात वाचन होईल. तर आज आपण भाग 1 बघणार आहोत. अध्यायाचं नाव आहे नृसिंहवाडी. आतापर्यंत जवळजवळ सर्व कथा श्री गुरूंनी औदुंबर वृक्षातळी वास्तव्य केल्याचे सांगतात. घनदाट छाया देणारे मोठे मोठे अनेक प्रकारचे वृक्ष असताना श्री गुरु आपल्या वास्तव्यासाठी या औदुंबर वृक्षाचीच निवड का करत, हा खरोखरच कुतूहल निर्माण करणारा प्रश्न आहे. पुराण काळात परमेश्वराच्या बहुमूल्य सेवेची संधी या वृक्षाला मिळाली होती. ती कशी? तर पुराणकाळी श्री भगवान विष्णूंच्या दर्शन भेटीसाठी सनतकुमार वैकुंठात आले. श्री विष्णूंचे द्वारपाल जय व विजय यांनी सनतकुमारांना महालात प्रवेश करताना अडवले. त्यामुळे क्रोधित होऊन सनतकुमारांनी जय व विजय यांना शाप दिला. त्या शापानुसार जय व विजय यांचा राक्षस रूपात दितीच्या उदरी जन्म झाला. त्यांची नावे अनुक्रमे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू अशी ठेवण्यात आली. दितीचे पुत्र म्हणून दैत्य असेही त्यांना संबोधले जाईल. हिरण्याक्ष दैत्याचा श्री विष्णूंनी वराह रूप धारण करून वध केला. दैत्य हिरण्यकश्यपू याने या प्रसंगापासून श्री विष्णूंशी वैर आरंभले. आपल्या भावाच्या वधाचा सूड उगवण्यासाठी श्री विष्णूंचा वध करण्याच्या विचाराने निश्चयाने त्याला झपाटले. हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद हा बालपणापासूनच श्री विष्णूंच्या भक्तीत रममाण होऊ लागला. पित्याने आपल्या शत्रूच्या भक्तिपूजनापासून आपल्या पुत्राला दूर करण्याचे नानाविध प्रयत्न केले. अनेक प्रलोभने, शारीरिक मानसिक छळ त्या कशाचाही परिणाम न होता उलट प्रल्हादाची विष्णू भक्ती दिवसेंदिवस तीव्र होत गेली व परमोच्च बिंदूस पोहोचली. म्हणजेच प्रत्यक्ष श्री विष्णूचे दर्शन प्राप्त होण्याच्या अवस्थेपर्यंत आली. ही आपल्या पुत्राकडूनच आपल्या शत्रूची होणारी भक्तिस्तुती पूजा हिरण्यकश्यपूस असह्य झाली व त्याने शेवटी प्रल्हादाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार हिरण्यकश्यपू प्रल्हादाच्या वधाच्या प्रयत्नात असताना आपल्या परमश्रेष्ठ भक्त प्रल्हादाच्या रक्षणार्थ भगवान श्री विष्णू तेथील एका लाकडी खांबातून नरसिंह अवतारात प्रकट झाले. तेथे अवतरताच एका झेपेतच त्यांनी दैत्य हिरण्यकश्यपूस पकडला व आपल्या मांडीवर आडवा पाडला. नखांनी त्याचे पोट फाडले. धारदार नखे असलेली आपली बोटे त्याच्या पोटात खुपसून त्याची आतडी बाहेर काढली. हिरण्यकश्यपूचा अशा प्रकारे वध झाला. हिरण्यकश्यपूच्या पोटात कालकुटासारखे जहाल विष होते. ते विष भगवान श्री विष्णूंच्या नखाला लागताच असह्य दाह होऊ लागला. कोणत्याही उपायाने त्यांना स्वस्थता मिळेना. तेव्हा विष्णुपत्नी लक्ष्मीने औदुंबर वृक्षाची फळे आणली व त्या फळात श्री विष्णूंनी आपली नखे रोवली. रोवली म्हणजे घुसवली. लागलीच त्यांचा दाह शमला. श्री विष्णूंनी त्या प्रसंगी औदुंबर वृक्षाला वरदान दिले. ते म्हणाले, औदुंबर वृक्ष सदा फळांनी भरलेला राहील. कल्पवृक्ष म्हणून त्याची सर्वत्र पूजा केली जाईल. जी व्यक्ती भक्तिभावाने औदुंबराची पूजा आराधना करील त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. त्या वृक्षाच्या सेवेने उपासनेने वंदेसही पुत्र प्राप्त होईल. दरिद्र श्रीमंत होईल व मूर्खालाही बुद्धी प्राप्त होईल. सर्व देवतांचा वास या वृक्षात राहील. मी पण लक्ष्मीसह या वृक्षाजवळच राहणार व त्याची सेवा उपासना करणाऱ्यांचे पाप ताप नष्ट करणार. भगवान श्री विष्णूंनी आपल्या नृसिंह अवतारात औदुंबर वृक्षाला जो वर दिला तो सार्थ करण्यासाठी व पृथ्वीवरील सर्व जनतेस या कल्पवृक्ष स्वरूपी औदुंबर वृक्षाच्या श्रेष्ठतेची, योग्यतेची,
ईश्वर स्वरूपाची जाण व्हावी म्हणून आपले श्री गुरु म्हणजेच परमपूज्य श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या औदुंबर वृक्षातळी वास करतात. कृष्णा पंचगंगा संगमावर म्हणजेच नृसिंहवाडी येथे श्री गुरूंचे वास्तव्य असतानाही ते तेथील औदुंबर वृक्षातळीच राहत होते. या औदुंबर वृक्षाच्या समोरच्या नदी काठावरील अमरेश्वराच्या जवळच कृष्णा नदीच्या जळात 64 योगिनी म्हणून ख्यातनाम झालेल्या जलदेवता वास करून होत्या. नृसिंहवाडी येथे श्री गुरूंचे जोपर्यंत वास्तव्य होते तोपर्यंत नित्य नियमाने मध्यान्काळी त्या 64 योगिनी श्री गुरूंपाशी येत असत. त्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या चरणी वंदन करीत भावपूर्वक प्रार्थना करून त्यांना आपल्या आश्रमी पूजेसाठी व भिक्षेसाठी अत्यादराने नेत असत. श्री गुरु तेथे गेल्यावर त्या योगिनी मोठ्या श्रद्धेने पूजा करत असत. त्यांच्या भक्तिभावाने संतोष पाहून श्री गुरु तेथेच भिक्षा ग्रहण करून नृसिंहवाडीस परत येत असत. हा जवळजवळ रोजचाच क्रम होऊन बसला. तेथील ग्रामस्थांना या प्रकाराची काहीच कल्पना नव्हती. घनदाट जंगलात औदुंबर वृक्षातळी वास्तव्य करून राहिलेले ते यतिराज आपल्या गावात कधी कोणाकडे भिक्षेसाठी आलेले दिसत नव्हते. अन्नाविना तर कोणी जगू शकत नाही. मग जंगलामध्ये एकाकी राहून हे आपल्या भुकेचं निवारण कसे काय करू शकतात याचे सर्वांना कुतूहल वाटू लागले. काहींची मने तर संशयाने घेरली. एकमेकात चर्चा सुरू झाली. काही संशयात्म्यांनी या गोष्टीचा छडा लावण्याचा विडाच उचलला. त्यांनी श्री गुरूंच्या संपूर्ण दिवसाच्या हालचालीवर गुप्तपणे पाळत ठेवण्याचा निर्णय घेऊन आपल्यातीलच एका अतिउत्साही माणसास या कामावर नेमले. तर श्री गुरूंच्या पाळतीवर असलेल्या त्या माणसाला मध्यानी अकस्मात अत्यंत भीतीदायक अशी नानाविध दृश्य दिसू लागली. भीतीने त्याची बोबडी वळली. त्याने तेथून जीवाच्या आकांताने धूम ठोकली व कसं बसा एकदाचा गाव गाठला. त्याला गावात कोणालाही काय पाहिले दिसले ते सांगताच येईना अशी त्याची अवस्था झाली. त्या भीतीच्या जबरदस्त धक्क्याने त्याला जणू वेडच लागले. गुरूंच्या संतांच्या चरित्राचा दिनक्रमाचा जे संशयवृत्तीने शोध घेऊ पाहतात त्यांची अंती अशीच अवस्था होते. त्या संशयात्म्यांचा गुप्तहेर ज्यावेळी त्या नदीकाठावरून भीतीदायक दृश्य पाहून पळत सुटला त्याचवेळी गंगानुज नावाचा एक शेतकरी काही कामासाठी तेथे त्या नदीकाठी आला होता. त्याला कसलेच भीतीदायक दृश्य न दिसता उलट आश्चर्यकारक असे एक अत्यंत रमणीय दृश्य दिसले. त्या कृष्णामाईच्या अति पवित्र अशा निर्मल जलातून 64 योगिनी देवी वर आल्या. त्या गुरूंपाशी गेल्या. त्यांनी श्री गुरूंना वंदन केले. नंतर श्री गुरु त्या योगिनींसह नदीत उतरलेले शेतकऱ्यास दिसले. नदीत श्री गुरूंनी पाऊल ठेवताच पाण्याचा प्रवाह दुबंगला व मधोमध निर्जली वाट तयार झाली. कोणत्या तरी अदृश्य शक्तीने दोन्ही बाजूस म्हणजे दक्षिणेकडे व उत्तरेकडे बांध घातल्याप्रमाणे पाणी अडवून धरले होते. श्री गुरु योगिनींसह कृष्णामाईच्या पूर्व तीरा नजीक पोहोचताच तो जलप्रवाह पूर्ववत वाहू लागला. पूर्वेकडील अमरेश्वरा नजीकच्या काठाजवळील पाण्यातच त्या योगिनी व श्री गुरु गुप्त झाले. हे दृश्य बघून तो शेतकरी आनंदाने थक्क झाला. त्या स्त्रिया देवकन्या अथवा जलदेवताच असल्या पाहिजेत व यतिराज प्रत्यक्ष परमेश्वरच असणार असे त्या शेतकऱ्याला वाटले. त्याने मनातूनच त्यांना भक्तिभावाने वंदन केले. दुसऱ्या दिवशी हे आनंददायक दृश्य बघण्यासाठी तेथे परत येण्याचा निश्चय करून तो शेतकरी आपल्या घरी परतला. आता पहा, एकाच वेळी
एकाच ठिकाणी त्या गुप्तहेरास भीतीदायक दृश्य दिसते, तर त्या शेतकऱ्यास मात्र आनंददायक रमणीय दृश्य दिसले. असे का घडले? तर हा शेतकरी तेथे निर्मळ निरपेक्ष मनाने आला होता. त्याच्या मनात कसलाच संशय विकल्प नव्हता किंवा आपल्याला कोणी पाहिल की काय अशी भीतीही नव्हती. त्याला कोणाच्याही वागण्याबद्दल, दिनक्रमाबद्दल, चारित्र्याबद्दल कसलेच कुतूहल नव्हते किंवा संशयही नव्हता. नेमकी याच्या उलट मनस्थिती त्या गुप्तहेराची होती. संशयाने सर्वनाश होतो. कोणाकडेही पाहताना संशयरहित दृष्टीने पाहणे हितकारक असते. आपणावर कोणी संशय व्यक्त केला किंवा आपल्याकडे कोणी संशय दृष्टीने पाहिले तर आपल्याला कसे वाटेल याचा प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करावा. आपल्या निश्चयानुसार गंगानुज दुसऱ्या दिवशी नोसियेवाडी येथील त्या औदुंबर वृक्षाजवळ अत्यंत भक्तिभावाने आला. कालचे ते रमणीय दृश्य पुन्हा एकदा डोळे भरून पाहावे, श्री गुरुस सदैह पाहून आपली दृष्टी पावन करावी व त्यांना वंदन करण्याचे परमभाग्य प्राप्त करावे इतकाच मर्यादित हेतू मनी धरून गंगानुज तेथे उपस्थित झाला होता. ते आल्हाददायक दृश्य पुन्हा एकदा दृष्टीस पडू दे अशी परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करीत तो औदुंबर वृक्षाजवळील एका वृक्षाखाली छायेत उभा राहिला. नित्यक्रमानुसार मध्यान्ही त्या जलदेवता 64 योगिनी जलाबाहेर आल्या व श्री गुरूंपाशी जाऊ लागल्या. त्यांचे सौंदर्य इंद्रलोकीच्या अप्सरांनाही लाजवील असे होते. अत्यंत मनोहारी पण सोज्वळ वेश परिधान करून त्या वेशाला साजेसेच मोजकेच रत्नजडित अलंकार त्यांनी धारण केले होते. हे वेश व अलंकार जलदेवतांचे सौंदर्य वाढवत होते का त्या जलदेवता त्या वेशांचे अलंकारांचे सौंदर्य वाढवत होत्या हा एक वादाचाच विषय झाला असता. श्री गुरूंना ओवाळण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य व मनोहारी पुष्पहार हाती घेऊन त्या येत होत्या. गंगानुज हे सर्व दृश्य पापडी न हलवता एकाग्रतेने टिपत होता. त्या जलदेवता श्री गुरूंपाशी पोहोचल्या. त्यांनी प्रथम श्री गुरूंना ओवाळले, त्यांना पुष्पमाला अर्पण केल्या व श्री गुरूंच्या चरणी वंदन करून पूजा व भिक्षा स्वीकारण्यासाठी आपल्याबरोबर येण्याची आग्रहपूर्वक प्रार्थना केली. श्री गुरूंनी कृष्णामाईच्या जलात पाऊल ठेवताच कालच्याप्रमाणेच पाणी दुभंगले व त्यांच्यासाठी निर्जली वाट तयार झाली. श्री गुरु जलदेवतांसह जात होते. गंगानुजाला आपले मन आवरता आले नाही. किंबहुना आपण काय करतो आहोत याचे त्याला भानच राहिले नाही. या परमेश्वराची साथ सोबत सोडायचीच नाही या एकमेव भावनेने तो झपाटला होता. त्यांना मनोमन वंदन करत त्यांची आपल्या उद्धारासाठी प्रार्थना करीत तो त्यांच्या पाठोपाठ केव्हा व कसा चालू लागला हे त्याला कळलेच नाही. त्याची दृष्टी श्री गुरूंच्या पाठमोऱ्या पावलांवर एवढ्या प्रेम भावनेने भक्ती भावनेने खेळली होती की जणू एक अदृश्य असा दोरच तयार होऊन तो श्री गुरूंच्या पावलात गुंतला होता व श्री गुरूंच्या चालीबरोबर तो गंगानुज त्यांच्या पाठोपाठ सहजगत्या खेचला जात होता. त्या योगिनी व श्री गुरु समोरील पश्चिम तीरावरील अमरेश्वर नजीक पोहोचतात पाण्याखालील एका नगरीत प्रवेश करते झाले. गंगानुज त्यांच्या पाठोपाठ होताच. तेथील सर्व जनता हाती पुष्पमाला घेऊन श्री गुरूंच्या स्वागतार्थ प्रवेशद्वारी आली होती. मंजूळ स्वरात वाद्ये वाजत होते. भरपूर रुंद असलेल्या त्या स्वच्छ रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटी छोटी दुमजली घरे होती. वेगवेगळ्या आकारांच्या त्या घरांची रचना बांधणी अत्यंत सुबक व कलात्मक होती. त्या सर्व घरांसमोर नजर खिळवीत ठेवतील अशी कारंजायुक्त उद्याने होती. निरनिराळ्या आकारात पसरलेल्या गालीच्या समान हिरवळीवर विविध रंगांच्या व वासांच्या फुलझाडांचे आखीव व रेखीव ताटवे सर्वत्र कलात्मक दृष्टीने विखुरलेले दिसत होते. उत्तमोत्तम असे सर्व श्रेष्ठ वास्तुशिल्प व नयनरम्य उद्यान रचना यांचा सुरेख संगम झालेला तेथे दिसत होता.
शेवटी जलदेवतांचीच ती नगरी. तेथे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र सौंदर्याची उधळणच झालेली दिसणार. जलदेवतांच्या 64 योगिनींच्या त्या सुंदर नगरीतील पुण्यवंत जनतेने श्री गुरूंचे भक्तिभावाने स्वागत केले. त्यांना पुष्पहार अर्पण करून ओवाळले व कर्णमधुर सुरेल अशा वाद्यसंगीताच्या साथीत त्यांना मोठ्या आदराने जलदेवतांच्या महाली नेले. पाठोपाठ हा गंगानूज होता. महालात पोहोचताच सर्वांनी त्यांचा जय जयकार केला व त्यांच्या स्तुती स्तोत्रांच्या गायनास सुरुवात केली. श्री गुरूंना महालातील प्रशस्त शोभिवंत दिवाणखान्यात नेऊन हिरे जडित सुवर्णासनावर बसवले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. स्तुती स्तोत्र गायन संपताच श्री गुरूंचे श्रद्धापूर्वक शास्त्रविधीनुसार षोडशोपचार पूजन करण्यात आले. सर्व जलदेवता त्या स्वागत समारंभात पूजा समारंभात संग झाल्या होत्या. काही जणी चवऱ्या हाती धरून श्री गुरूंना हळुवारपणे वारा घालत होत्या. काही जणी पूजा साहित्य लगबगीने देण्या घेण्यात दंग झाल्या होत्या. काही जणी श्री गुरूंना काही हवे असल्यास देण्यासाठी त्यांच्या आज्ञेची वाट पाहत एकाग्रतेने जवळच उभ्या होत्या. त्यांच्या आनंदी मनस्थितीचे अंतरीच्या भावभावनेचे यथास्थित चित्र उभे करणे, यथोचित वर्णन करणे शब्दांना शक्य नाही. तेवढा उच्च कोटीचा भक्तिभाव ज्याच्या मनी असेल, ज्याची श्री गुरूंवर अतीव श्रद्धा असेल, तोच कल्पनेने हे दृश्य आपल्या नजरेसमोर साकार करू शकेल व त्या दृश्याचा आनंद मनसोक्त लुटू शकेल. अन्यांना ते जमणे शक्य नाही. श्री गुरूंच्या पाठोपाठ मंत्रमुग्ध होऊन असलेला तो शेतकरी गंगानूज त्या दिवाणखान्यात दरवाजापाशीच उभा राहिला होता. तेथूनच तो अनिमेष नेत्रांनी श्री गुरूंच्या पूजनाचा तो दिव्य सोहळा बघत होता. ती पूजा आपण करत आहोत अशा कल्पनेत व त्या आनंदात त्याचे मन व दृष्टी गुंग झाली होती. त्याला श्री गुरूंशिवाय अन्य काही दिसतच नव्हते. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. आपल्या उर्वरित आयुष्याचा प्रत्येक क्षण श्री गुरूंच्या सेवेत जावा अशी तो मनोभावे त्या दयाळू परमेश्वराची करुणा भासत होता. आता पूजाविधी संपला होता. श्री गुरूंनी तेथील जनसमुदायावरून आपली दृष्टी फिरवली. त्यावेळी गंगानूज त्यांच्या दृष्टीस पडला. त्याच्या वेशावरून त्यांनी जाणले की हा या जलदेवतांच्या नगरीचा रहिवासी नाही. श्री गुरूंनी त्याला आपल्या जवळ बोलावून घेतले व तो कोण, कशासाठी व कसा आलास हे विचारले. गंगानुजाने श्री गुरूंपाशी जाऊन आपल्याकडून चूक घडली, मला क्षमा करा अशी त्यांची चरण धरून प्रार्थना केली. नंतर आपण कोण, तेथपर्यंत कसा येऊन पोहोचलो हे सर्व सत्य त्यांना कथन करून तो म्हणाला, देवा मला क्षमा करा. तुम्ही माझ्या अंतरीचे विचार, माझे मन, माझी भावना, माझी श्रद्धा जाणू शकता. तुमच्यावरील भक्तीने, प्रेमाने, श्रद्धेने व तुमच्यातील देवत्वाने मला मंत्रमुग्ध करून येथे आणले व हा दिव्य सोहळा पाहण्याचे भाग्य मला लाभले. पाणी तुबंगण्याचे ते अलौकिक दृश्य मला पाहता आले. देवा आता माझा उद्धार करा, मला आधार द्या. उर्वरित आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमच्या सेवेत जाईल असा मला आशीर्वाद द्या. मला आपल्या या परमपवित्र चरणकमली आसरा देऊन उपकृत करा. श्री गुरु त्याच्या मनातील तो निष्कपट भाव पाहून संतुष्ट झाले. ते म्हणाले, निश्चिंत हो, तुझ्याकडून तसलाच प्रमाद घडला नाही. तुझा भक्तिभाव पाहून मी संतुष्ट झालो आहे. निष्कपट मनाने, निर्मळ अंतःकरणाने अतीव श्रद्धा बाळगून तू येथे आला आहेस हे मी जाणतो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आजपासून तुझे दारिद्र्य नष्ट झाले याची खात्री बाळग. सर्व दृष्टींनी तू सुखी होशील. तुला अंती सद्गती प्राप्त होईल. मी या कृष्णा पंचगंगा संगमावर असेपर्यंत
तू येथे जे काही पाहिलेस, अनुभवलेस ते कोणालाही सांगू नकोस. आता तू येथेच भोजन कर व माझे बरोबर परत निघ. त्या परम कृपाळू देवाचे हे बोल ऐकून गंगानुजाचा चेहरा आनंदाने फुलून गेला. श्री गुरूंनी त्याच्या प्रेमाला भक्तीला दाद दिल्याचे पाहून त्याला अतीव समाधान लाभले. त्या जलदेवतांनी पूजनानंतर श्री गुरूंची आरती केली व श्री गुरूंना अनेक प्रकारच्या सुमधुर पक्वान्नांनी युक्त अशी भिक्षा अर्पण केली. श्री गुरूंनी त्या भिक्षेचा संतोषपूर्वक स्वीकार केला. गंगानुजानेही तेथेच भोजन व प्रसाद घेतला. त्या जलदेवतांना व सर्व उपस्थितांना आशीर्वाद देऊन श्री गुरु गंगानुजासह तेथून निघाले व कृष्णा पंचगंगा संगमावरील नृसिंहवाडी येथील औदुंबर वृक्षातळी आले. त्या 64 योगिनी श्री गुरूंना तेथेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोबत आल्या होत्या. गंगानुजाने त्या औदुंबर वृक्षातळी आल्यावर श्री गुरूंना वंदन केले व त्यांच्या आज्ञेनुसार तो आपल्या घरी परतला. तेथून परतण्यापूर्वी आपल्या पत्नी मुलांसह श्री गुरूंच्या दर्शनासाठी सेवेसाठी पुन्हा येण्यासाठी श्री गुरूंची परवानगी मिळवण्यात तो यशस्वी झाला. त्याच दिवशी संध्याकाळी आपल्या शेतात काही खोदकाम करत असताना त्याला अचानक धनसंग्रह सापडला. श्री गुरूंच्या अपार प्रेमाचा शक्तीचा प्रत्यय त्याला आला. त्याची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. श्री गुरूंच्या सेवेसाठी स्वतःला वाहून नेण्याचा निश्चय त्याने आपल्या मनाशी केला व लागलीच दुसऱ्या दिवसापासून निष्ठेने तो अंमलातही आणला. श्री गुरूंशिवाय त्याला काही सुचेना, दिसेना, जमेना. तो त्या सुखानंदात रमला. आपल्या मनाशी घेतलेल्या निश्चयात्मक निर्णयानुसार गंगानुज श्री गुरूंच्या सेवेसाठी त्या औदुंबर वृक्षापाशी दररोज येऊ लागला. तर श्रोते हो, इथे भाग 1 मी संपवत आहे आणि ह्याच्या पुढची कथा भाग 2 मध्ये आपण पाहूयात. श्री गुरुदेव दत्त.